नमस्कार मंडळी, मनीषा's किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी अर्पिता घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी एक नवीन रेसिपी आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी मनीषा's किचनला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। चला रेसिपीला सुरुवात करूया। संत्र्याचं शरबत प्रेमिक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे संत्रा। मी अर्धा किलो संत्र्याचे बनवत आहे। तुम्ही तुमच्यानुसार क्वांटिटी कमी जास्ती करू शकता। संत्रा अगोदर स्वच्छ पाण्यात धुवून त्याची सालं काढून घ्यायची आहे व अशा प्रकारे मोकळे करून घ्यायचे आहे। संत्रा गोडच घ्या, कारण की तुरट संत्रा घेतल्यानंतर तुमचा शरबत देखील तुरट होईल, टेस्टला चांगलं लागणार नाहीये। म्हणून संत्रा घेताना बघून घ्या, संत्रा गोड असली पाहिजे। या अगोदर मी खूप सारे रेसिपीज अपलोड केलेले आहे, वाळवण रेसिपी। जर बघितल्या नसेल तर त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते देखील जाऊन तुम्ही बघू शकता। अजून मी कलिंगड प्रेमिक्सची देखील रेसिपी अपलोड केलेली आहे, ती देखील बघितली नसेल तर ती देखील जाऊन बघू शकता तुम्ही। आता हे जे संत्रा मोकळे केलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तुम्ही संत्र्याचा ज्यूस तुम्ही जसा काढता त्या प्रकारे देखील काढू शकता। मी मिक्सरमध्ये फिरून ज्यूस काढत आहे। जर तुम्हाला वाटत असेल बिया काढायला पाहिजे तर तुम्ही बिया काढून देखील ज्यूस करू शकता, पण मी डायरेक्ट मिक्सरला वाटत आहे। बघू शकता मिक्सरला ज्यूस करून झालेला आहे। अशा प्रकारे ज्यूस तयार होतो। आता आपल्याला हा ज्यूस डायरेक्ट बनवायला घ्यायचा नाही आहे, अगोदर आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचा आहे। एक भांडं घ्यायचं आहे, त्यावर गाळणी ठेवायची आहे। तुम्ही कुठली देखील गाळणी यूज करू शकता, पीठ चाळायची देखील गाळणी यूज करू शकता। त्यामध्ये ज्यूस घालायचा आहे काढल्याला व चम्मचच्या मदतीने मिक्स करायचा आहे आणि ज्यूस काढून घ्यायचा आहे व जे राहतं बिया वगैरे ते फेकून द्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे ज्यूस काढायचा आहे। संत्रा गोडच घ्या, परत एकदा सांगते, कारण की तुरट संत्रा घेतल्यानंतर ज्यूस बरोबर बनणार नाहीये, तो खूप वेगळा लागेल टेस्टला, म्हणून गोड संत्रा घ्या। तुम्ही अशा प्रकारे वेगळ्या फ्रूटचा देखील ज्यूस बनवू शकता, पायनॅपलचा बनवू शकता, कलिंगड, आंबा, कैरी, खूप वेगळ्या प्रकारचे ज्यूस असे तुम्ही स्टोर करून ठेवू शकता पावडर करून, म्हणजे वर्षभर तुम्हाला यूज करू शकता तुम्ही। फ्रीज देखील लागत नाही हे स्टोर करायला, बाहेर देखील तुम्ही ठेवू शकता। बघू शकता अशा प्रकारे आपला ज्यूस काढून झालेला आहे। सगळा ज्यूस काढून घ्यायचा आहे, थोडं देखील वेस्ट व्हायला नाही पाहिजे। मी बिया काढल्या नव्हत्या, पण बघू शकता तुम्ही त्या चाळणीमध्ये सगळ्या बिया निघलेल्या आहे, ज्यूसमध्ये गेलेल्या नाही आहे बिया। आता हे फेकून देऊया आपण। आता जे ज्यूस आहे ना तो मोजून घ्यायचा आहे आपल्याला। आता एक मोठी प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये ज्यूस टाकायचा आहे। बघू शकता तुम्ही 1 कप ज्यूस आहे। आता मी त्यामध्ये कलर घालत आहे, तुम्ही कलर स्किप देखील करू शकता। कलर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप देखील करू शकता, पण मी कलर येण्यासाठी कलर घालत आहे। कलर मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर मिक्स करून घ्यायचा आहे। आता जेवढा ज्यूस आहे तेवढीच साखर घालायची आहे। आता आपला ज्यूस 1 कप आहे, म्हणून 1 कप साखर घालायची आहे। आता हे आपल्याला उन्हामध्ये सुकवायचं नाही आहे, उन्हामध्ये आपण सुकवायला ठेवलं तर ते पागळून जाईल साखर, सगळे त्याचा पाक तयार होईल। म्हणून अशा प्रकारे साखर आता हलवताना पूर्ण मेल्ट देखील करायची नाही आहे, तशीच ठेवायची आहे। एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, साखर मेल्ट होऊ नाही द्यायची आहे। बघू शकता 3 दिवस पंख्याखाली वाळवायचं आहे। बघू शकता 3 दिवसानंतर अशा प्रकारे साखर व ज्यूसचं अशा गाठी तयार होतात, बघू शकता तुम्ही। आता हे आपण मिक्सरला वाटून घेऊया। हे तुम्ही पंख्याखालीच वाळवा, उन्हात वाळवल्यानंतर ते साखर पागळण आणि तुमचं लवकर सुकणार नाहीये। पंख्याखाली 3 दिवसात हे वाळतं, जास्ती दिवस नाही लागत, फक्त 3 दिवसात वाळतं पंख्याखाली। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे वाळल्यानंतरच वाटा, नाहीतर थोडंसं देखील ओला असेल तर त्याचं वेगळंच काहीतरी तयार होईल, म्हणून पूर्ण कोरडं वाळल्यानंतरच वाटायचं आहे। बारीक पावडर वाटायची आहे,
बघू शकता तुम्ही। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। जेव्हा कधी मी नवीन रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही एक देखील व्हिडिओ मिस नाही करणार। बघू शकता अशा प्रकारे सगळं सारण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि एकदम बारीक पावडर वाटून घ्यायची आहे। आता आपण हे वाटून घेऊया मिक्सरला। मिक्सरचं झाकण लावून मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आपण छान पावडर तयार करूया। बघू शकता तुम्ही पावडर तयार झालेली आहे। किती सुंदर कलर देखील आलेला आहे। एकदम बारीक वाटायची आहे बघू शकता तुम्ही। आता एका भांड्यामध्ये काढत आहे मी। स्टोर करण्यासाठी तुम्ही काचेची बाटलीचा वापर करा। वर्षभर खराब नाही होणार ही पावडर। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली पावडर रेडी झाली आहे शरबतसाठी। आता मी तुम्हाला शरबत देखील करून दाखवते। एका ग्लासमध्ये फक्त गार पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1-2 चम्मच हे घालायचं आहे। आपला ऑरेंज शरबत तयार होतो। अशा प्रकारे आपला शरबतची रेसिपी तयार झाली आहे सरबत प्रीमिक्सची। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशाच नवीन आणि वेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। बाय बाय, थँक्यू।